क्षत्रिय कुलावतंस, महातेजस्वी, महापराक्रमी, बुद्धिवंत, चारित्र्य संपन्न, शास्त्रवीर, मुघल संहारक, रणमर्द विद्वान, शिवपुत्र श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय. नमस्कार, मी निमिष खांडेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. परिचय प्रस्तुत शिवसिंह छावा, स्पॉन्सर्ड बाय एनलायटन अकॅडमी ह्या आपल्या पूर्वार्धात. आपण सुरुवातीला ललकारी घेतलीच, त्यावरूनच तुम्हाला कळालं असेल की आपण आज कोणाविषयी बोलणार आहोत. छत्रपती संभाजी महाराज, ज्यांचं नावच घेतल्यावर अंगावर काटा येतो असं ते व्यक्तिमत्व. तर पुढं विषय नेण्याच्या आधी मी थोडी ह्यामागची पार्श्वभूमी सांगू इच्छितो की आम्ही हा विषय का निवडला. तुम्ही आत्तापर्यंतचे आमचे सगळे एपिसोड्स बघितलेच असतील, त्यावर आम्ही वेगवेगळ्या विषयाला हात घातलेला आहे. पण आज पहिल्यांदा असं वाटलं की आपण इतिहासावर बोलूया. आज परिचयसाठी अत्यंतिक अभिमानाचा दिवस आहे. कारण असं की परिचय हे कोल्हापूरमधलं असं पहिलं ऑर्गनायझेशन आहे जिथं मुली इतिहास सांगतात आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगतात. त्यामुळं हा खरंच एक आनंदाचा आणि अभिमानाचा आमच्यासाठी दिवस आहे. आज ह्या विषयावर आपल्याशी गप्पा मारायला माझ्या दोन मैत्रिणी वैनायकी कुलकर्णी आणि विश्वश्री पाटील इथं हजर आहेत. आज मी प्रश्नांकडे येणारच आहे, पण प्रश्न उत्तरं चालू करण्याच्या आधी जेवढं आम्हाला तिघांना किंवा मूळतः या दोघींना जेवढं त्यांच्या अल्पमतीला जेवढा तो इतिहास कळाला तेवढा आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. चुकून कुठं जर चूक झाली तर तुम्ही मोठ्या मनाने प्रेक्षक लोक आम्हाला माफ करालच ह्याची आम्हाला खात्री आहे. तर वैनायकी आणि विश्वश्री, माझा पहिला प्रश्न हाच आहे की कुठल्याही आपण माणसाबद्दल किंवा शूरवीर योद्ध्यांबद्दल किंवा कुणाबद्दलही जेव्हा आपण इतिहासावर अभ्यास करतो किंवा मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण कुठंतरी त्याचा पहिलं बालपण नक्की कसं गेलं, काय गेलं ह्यावर आपण चर्चा करतो. तर माझा प्रश्न तुम्हा दोघींना हाच आहे की बाबा साधारण शंभूराजांचं बालपण कसं गेलं. असं अनेक इतिहासकार सांगतात की बाबा त्यांच्या बालपणात अनेक विघ्न आली किंवा त्यांना त्यांचं बालपण तेवढं अनुभवता नाही आलं. असं का म्हणलं जातं ह्याबद्दल मला तुमच्या दोघींकडून ऐकायला हवं. हो, आपण सुरुवात करताना छत्रपती संभाजीराजे यांच्या जन्मापासून करूया. तर छत्रपती संभाजीराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावरती झाला. तर नाव ठेवण्यामागचा पण एक इतिहास आहे. शंभूराजे म्हणजे शहाजीराजांचे चुलत बंधू, त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. आणि त्याचबरोबर संभाजीराजे म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचे थोरले बंधू, त्यांचा हा घातपाती मृत्यू झाला होता. तर या दोन्ही नावामागचा इतिहास बघता जरा कुठेतरी भीती होती की पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होईल का. खरं राजमाता जिजाऊंना हा विश्वासही होता की हे नाव ठेवल्यामुळे कदाचित एक नवीन इतिहास रचला जाईल, म्हणून संभाजी हे नाव ठेवण्यात आलं. खरं जेव्हा राजे 2-2.25 वर्षाचे होते त्याच वेळी त्या नावामागचं ग्रहण सुरू झालं. अगदी बरोबर वैनायकी जसं म्हणाली तेव्हा जेव्हा शंभूराजे 2 वर्षाचे होते तेव्हा त्यांची आई सईबाई यांच्यावर यमराजाची स्वारी चालून आली आणि तेव्हाच स्वराज्यावर अफजल खानाची स्वारी चालून आली. इथे मला आवर्जून एक किस्सा सांगावासा वाटतो, तो असा की शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्यामधला शेवटचा संवाद. शिवाजी महाराज सईबाईंशी बोलताना म्हणतात की आम्ही आता प्रतापगडाकडे जायला निघू, पण आमचा पाय निघत नाहीये तुमची अत्यावस्थ परिस्थिती पाहून. तेव्हा सईबाई त्यांना खूप समजुतीने उत्तर देतात, ते म्हणजे तुम्ही जिंकून याल आम्हाला खात्री आहे, पण तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला ओवाळायला आम्ही नसू. आणि एक तुमच्याकडे विनंती करू का. तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात हो करा ना. सईबाई त्यांना म्हणतात एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही शंभूंना एखादी गोष्ट शिकवत असाल किंवा त्यांना शिक्षा देत असाल तेव्हा त्यांना आई नाही आहे पण तुम्हाला आहे. उद्या तुम्हाला एखादं दुःख झालं तर तुम्ही तुमच्या आऊसाहेबांच्या कुशीत जाऊन रडू शकता, पण त्यांना आई नाही आहे हे लक्षात ठेवा आणि वचन द्या तुम्ही शंभूंचा सांभाळ व्यवस्थित करा. असं बोलून सईबाईंना देवाज्ञा होते. जेव्हा सईबाईंना देवाज्ञा झाली त्याच्यानंतर राजमाता जिजाऊंनी शंभूराजांचा सांभाळ केला. तर शंभूराजांचा सांभाळ करताना किंवा त्यांना वाढवताना त्यांनी विविध कथा सांगितल्या. मग त्या काही युद्धनीती असतील किंवा काही वैचारिक नीती असतील, या सगळ्यासाठी त्यांनी रामायण, महाभारत आणि भागवत किंवा शिवप्रताप या कथा सांगितल्या. तर जेव्हा त्या शिवबांना वाढवत होत्या
त्यावेळेला त्यांच्याकडे रामायण महाभारत आणि भागवत हेच होतं. खरं शंभू राजांना जेव्हा त्या कथा सांगायच्या तेव्हा त्यांच्याकडे अजून एक मुद्दा होता किंवा अजून एक भरपूर कथा होत्या एका विषयावर, तो म्हणजे शिवप्रताप. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही युद्ध केली त्यामध्ये काय गनिमिकावा वापरला, तो कसा वापरला, त्याचा काय परिणाम झाला, हे जे सगळं आहे ही जी सगळी युद्धनीती आहे ती त्याद्वारे जिजाऊंनी सांगितली. वयाच्या 5व्या ते 6व्या वर्षाच्या दरम्यान त्यांनी शिक्षणाचं जरासं गांभीर्य अजून वाढलं आणि त्यांनी शिक्षणाची जी काही जबाबदारी होती ती उमाजी पंत आणि मोरोपंत यांच्याकडे दिली. आणि नुसतं लेखन वाचन यावरती भर न देता तर शरीर सौष्ठव या विषयावर पण त्यांनी खूपच भर दिला. अगदी बरोबर. राजमाता जिजाऊंच्या धोरणानुसार आपली ताकद ही शत्रूपेक्षा नेहमी जास्तच असली पाहिजे. ह्याच कारणाने त्यावेळी शंभूराजांकडून वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करवून घेण्यात आले आणि ह्याचेच कारण म्हणून आपल्याला शंभूराजांची शरीरयष्टी दिव्य दिसून येते. हे झालं शरीरयष्टी वाढीबाबत. आता आपण बुद्धिमत्ता वाढीकडे वळूया. कर्म आणि सत्कर्म यांच्यातील भिन्नता राजमाता जिजाऊंनी खूप छान पद्धतीने सांगितली आहे. कर्म म्हणजे काय तर सज्जनांसाठी मरण पत्करणे, ते श्रेष्ठ आहे नक्कीच, पण सत्कर्म म्हणजे सज्जनांच्या रक्षणासाठी शत्रूवर विजय मिळवणे आणि हे सर्वश्रेष्ठच ठरते. जसं जसं शंभूराजांचं शिक्षण संपलं तसंच त्यांच्या बालपणाचाही अंत झाला. कारण होतं मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खान यांची स्वराज्यावर आलेली स्वारी. मिर्झाराजे जयसिंग यांनी शिवरायांना सूचित केले औरंगजेबाची मनसबदारी स्वीकारावी. शिवरायांनी ते न जुमानता वैचारिक राजकारण करून असा विचार केला की ही मनसबदारी शंभूराजांना द्यावी आणि मिर्झाराजे जयसिंग यांनी शंभूराजांना मनसबदारी देण्याचा प्रस्ताव औरंगजेबाकडे मांडला. त्यावेळेला वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी शंभूराजे औरंगजेबाचे 5000 मनसबदार झाले आणि त्याच दरम्यान पुरंदरचा तह झाला आणि स्वराज्याचा बराचसाच भाग हा औरंगजेबाच्या हातात गेला आणि तटपुंज भाग हा स्वराज्यात राहिला. यानंतर दिलेर खानाने प्रश्न उपस्थित केला की जेव्हा आम्ही किल्ल्यावर चढाई करून जाऊ तेव्हा तुमचे किल्लेदार आमच्या हाती किल्ला देतील हे कसं मानायचं. म्हणून असा मार्ग निघाला की शंभूराजे मिर्झाराजेंकडे ओलीस राहतील. दिवस ठरला. शंभूराजे ओलीस राहण्यासाठी रवाना झाले आणि तिथे जमलेल्या सगळ्यांना असं वाटलं की आता शंभूराजे मिर्झाराजेंना मुजरा करतील. पण शंभूराजे उतरले आणि मिर्झाराजेंजवळ जाऊन नतमस्तक होत म्हणाले, नमस्कार करतो हो आजोबा. तेव्हा दिलेर खानाला कळून चुकलं की हाच तो बाप आणि ह्याचंच ते पोरग. मिर्झाराजेंना आजोबा म्हणल्यामुळे मिर्झाराजे शंभूराजांना घेऊन स्वतःच्याच आसनावर बसले आणि तेव्हा परत दिलेर खानाला फार खटकलं. म्हणून दिलेर खानाने शंभूराजांच्या पुढे प्रश्न उपस्थित केला, शंभूराजे आम्ही तुमचे एवढे किल्ले घेतले, कसं वाटते तुम्हाला. शंभूराजे म्हणाले, दिलेर खान काका काय वाटायचं त्यात. परत शंभूराजांना दिलेर खानाने प्रश्न उपस्थित केला, अहो आम्ही तुमचे एवढे किल्ले जिंकले, आता कसं वाटतंय तुम्हाला. तेव्हा शंभूराजांचा बालबुद्धी आणि चातुर्याचा संगम आपल्याला दिसून येतो. तेव्हा शंभूराजे म्हणतात, तुम्ही घेतले ते ठीक आहे, पण आता एवढे सगळे किल्ले घेऊन तुम्ही काय दिल्लीला जाणार आहात का. मग दिलेर खानाला कळून चुकले की आपण 2 वर्षांनी जरी इथून गेलो तरी हे किल्ले आणि ही लोक इथेच राहणार आहेत. त्या दरम्यान मिर्झाराजे जयसिंग यांनी शिवरायांना औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाला येण्याचे आमंत्रण दिले आणि त्यांना असे सूचित केले की तुम्ही वाढदिवसाला या आणि प्रत्यक्ष औरंगजेबाशी बोलणी करा. बरोबर. आता पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी थोडं तुम्ही जे पहिल्या प्रश्नाचं जे काही उत्तर होतं ते एवढी सुरेख मांडणी केली. अनेक भावनिक प्रसंग होते त्यात. म्हणजे मला वाटते तुम्हाला ते सांगणं थोडं अवघड होतं की एका लहान बाळाची आई जाणे आणि त्यातनं स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनाची होणारी अवस्था, ती घालमेल की आता लहान बाळ ते आत्ता कुठे जन्माला आले 2-2.5 वर्षाचं बाळ आहे त्याची आईचं छत्र हरपलं तर त्यातनं त्याची होणारी अवस्था, हे खूप भावनिक प्रसंग होते. खरं तुम्ही ते खूप चांगल्या प्रकारे मांडलं, ह्या तुमचं कौतुकच. पण पुढं जाऊन जेव्हा आपण इतिहास बघितला तर पुढं आग्र्याची सुटका वगैरे हे साधारण प्रसंग येतात. तर त्याच्याकडे येण्याच्या आधी जेव्हा शिवाजी महाराजांवर ही फार बिकट परिस्थिती होती, कारण की पहिल्यांदा इतिहास बघता शिवाजी महाराजांचा इतिहास बघता प्रतापगडावर झालेली स्वारी, 10 हत्तींचं बळ असणारा तो अफजल खान आणि त्याच्याशी भेट करणं या त्याच्याशी लढणं
हे खूप अवघड होतं. आणि त्याहून दुसरा आलेला सर्वाधिक बिकट प्रसंग म्हणजे आत्ता आग्र्याला जाऊन औरंगजेबाला प्रत्यक्ष भेटणे. तर साधारण हे दोन प्रसंग आपल्याला दिसतात. आणि ही जशी म्हणली की 50व्या वाढदिवसानिमित्त त्यांना बोलवण्यात आलं होतं, मग साधारण तो प्रसंग काय होता हे मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं. हो नक्कीच. जेव्हा मिर्झा राजे जयसिंग यांनी आग्र्याला येण्याचं आमंत्रण दिलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे हे आग्र्यात पोहोचले. आग्र्यामध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा ते दरबारात जाणार होते त्यावेळेला घोषणा झाली की दख्खने शेर शिवाजी. शिवाजी महाराजांनी दरबारात पाऊल ठेवलं. औरंगजेबाच्या दरबारात जायचं असून सुद्धा त्यांनी भगवा जिरोटोप आणि गळ्यात कवड्याची माळ परिधान केली होती. ते गेले, दरबारात पोहोचले. त्यानंतर ज्या सरदारांनी, औरंगजेबाच्या सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच्या लढ्यांमध्ये हार पत्करली होती, असे सगळे सरदार शिवबांच्या समोर उभे होते. खरं त्याच दरबारात त्यांना मागं उभं केलं आणि हा त्यांना सगळ्यात मोठा अपमान वाटला. त्यानंतर त्या अपमानानंतर आणि तो स्वाभिमान दुखावल्यानंतर दख्खनचा सिंह कडाडला आणि औरंगजेबाला पाठ दाखवून दरबारातून निघून गेला. त्या क्षणी शंभूराजांना पहिला स्वाभिमानाचा धडा मिळाला. शत्रूच्या दरबारात उभं राहून सुद्धा आपला स्वाभिमान कसा जपावा हे बाळकडू त्यांना तिथे आग्र्याच्या दरबारात मिळालं. या सगळ्या घडलेल्या प्रसंगानंतर औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांना नजरकैदीत ठेवलं. खरं नजरकैदीत ठेवण्याआधी किंवा आग्र्याला येण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्कीच काहीतरी विचार केला असेल. कारण का शत्रूच्या दरबारात आपण जाणार आहोत, सगळे आजूबाजूला शत्रूचे सरदार असणार आहेत किंवा सैनिक असणार आहे. मग त्यावेळेला काय, कोणती परिस्थिती आल्यानंतर काय करायचं हेही त्यांच्या डोक्यात सगळं तयार होतं. तर अशाच वेळी याच दरम्यान त्यांनी औरंगजेबाचा जो महत्त्वाचा अधिकारी होता तो आपल्या बाजूने वळवून घेतला होता. त्यामुळंच जेव्हा पहिल्यांदा बाकीच्या मावळ्यांच्या जामिनाचा प्रस्ताव मांडला आणि त्यानंतर पेटाऱ्याची मागणी केली, तो जो प्रस्ताव होता, हे दोन्ही प्रस्ताव मान्य होण्यामागं त्या अधिकाऱ्याची एक महत्त्वाची भूमिका आहे. पेटारे मान्य झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी तिथल्या संस्कृतीचा असेल किंवा तिथल्या आजूबाजूच्या वातावरणाचा किंवा प्रत्येक गोष्टीचा इतका बारकाईने अभ्यास केला होता की त्यांनी पेटाऱ्यातून जेव्हा सुटका होणार होती त्यांची त्यावेळेची वेळ ही ठरवली होती आणि वारही ठरवला होता. शुक्रवार संध्याकाळी 4 ते 7 या दरम्यान त्यांनी निघायचं ठरवलं. कारण हेच की त्या वेळेमध्ये त्या दिवशी जे तिथले सरदार होते हे त्यांच्या प्रार्थनेसाठी जात असत. त्यामुळं त्यावेळेला कोणी अडवण्याचा प्रश्न नव्हता. शिवाजी महाराज आणि शंभूराजे हे पेटाऱ्यातून सुटले. त्यानंतर जेव्हा शंभूराजे हे एकटेच त्या समूहामध्ये लहान होते त्यामुळे पकडण्यात जाण्याची शक्यता ही दाट होती. त्यामुळं काही दिवसांसाठी शंभूराजांना मोरोपंत यांची बहीण लक्ष्मीबाई ओतुरकर यांच्याकडे मथुरा येथे ठेवण्यात आलं होतं. याच दरम्यान औरंगजेबाला कळलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे हे त्याच्या कैदेतून सुटलेत आणि त्याच्या तळपायाची आग ही मस्तकाला पोचली होती. त्यासाठी त्यांना त्याच्या सैनिकांना सगळीकडे पाठवलं आणि त्या दोघांचा शोध घेण्यास सांगितलं होतं. याच दरम्यान ते सैनिक लक्ष्मीबाईंच्या घरीही पोचले. खरं त्या परिस्थितीचं गांभीर्य जाणून आणि प्रसंगावधान राखून शंभूराजांनी त्यांचं बुद्धिचातुर्य वापरून त्या सैनिकांना परतावून लावलं. बरोबर. आता तू जेवढा हा सगळा भाग सांगितलास त्यातनं संभाजीराजांचं बुद्धिचातुर्य आपल्याला दिसलंच. जेव्हा संभाजी महाराज राजगडावर गेले त्यानंतर इतिहास असं सांगतो की औरंगजेबाने एक फार मोठा डाव खेळला त्यावेळी. मग तो नक्की काय डाव खेळला व नंतर काय त्याचे परिणाम झाले? बरोबर. जेव्हा शंभूराजे राजगडी परतले आणि त्यानंतर शंभूराजांना ज्यांनी सुखरूप आणलं ते मोरोपंतांचे मेहुणे यांचा शिवाजी महाराजांनी मोहरा देऊन सत्कार केला किंवा त्यांना इनाम दिला म्हणू शकतो आपण. त्यावेळेला त्यांनी त्यांना 1 लाख मोहरा दिल्या होत्या. आणि मग तेव्हा तो एक छान सुंदर किस्सा घडला होता की 1 लाख मोहरा त्यांना दिल्या होत्या, पण तेव्हा ते उलट म्हणाले की मी तर त्यांना इथंपर्यंत आणलं, मी शंभूराजांना इथंपर्यंत आणलं, पण त्यांनी मला वाचवलं, त्यामुळे ह्यातल्या 50,000 मोहरांवर खरा हक्क हा शंभूराजांचा आहे.
त्याच्यानंतर वयाच्या 11व्या वर्षी साधारणतः शंभूराजांना वऱ्हाड प्रांताची जहागीरदारी मिळाली आणि तिथेच औरंगजेबाने नवीन डाव टाकला. म्हणजेच त्याचा शहाजादा मुअज्जम जो वर्ष 20चा होता त्याला दख्खनची सुभेदारी दिली आणि स्वराज्यावर चाल करून पाठवला. त्यावेळेला शंभूराजांचं वय अवघं 11 वर्ष होतं आणि त्यामागचं त्याचं जे राजकारण होतं ते असं की त्याने त्यावेळेला मुअज्जम जो होता त्याला जवळजवळ त्या वयात लागणाऱ्या सगळी व्यसनं लागली होती आणि त्याचा विचार असा झाला, म्हणजे औरंगजेबाचा विचार असा झाला की जी व्यसनं मुअज्जमला आहेत तीच व्यसनं शंभूराजांना मुअज्जमच्या सानिध्यात राहून लागली पाहिजेत आणि मग त्यांना शंभूराजांची बदनामी करता येईल. त्यामुळे मग त्याने दख्खनला त्यांना मुअज्जमला पाठवलं आणि पण परिणाम याचा झाला असा उलटा की शंभूराजांची जी संस्कृतची गोडी होती तीच शहाजादा मुअज्जमला लागली. आणि मग जेव्हा औरंगजेबापर्यंत ही बातमी पोहोचली की ही संस्कृतची गोडी त्याला लागली आहे, तेव्हा आपला बेत फसला हे बघून त्याच्या अंगाचा तिळपापड तर झालाच, पण त्याने मुअज्जमला परत सुद्धा बोलवून घेतलं. त्याच्यानंतर वर्ष 11 ते 17 शिवाजी महाराजांच्या सानिध्यात शंभूराजांनी अनेक स्वाऱ्या व्यवस्थित केल्या, अनेक स्वाऱ्या व्यवस्थितरित्या पार पाडून त्या यशस्वी करून दाखवल्या आणि तेव्हाच शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला. बरोबर. स्वराज्यासाठी मी म्हणेन तो एक सुवर्ण दिवस होता. 6 जून 1674 ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक झाला आणि त्यांना छत्रपती म्हणून ते मराठी तख्तावर बसले असं म्हणू आपण. तर मग त्यानंतर ते दक्षिण दिग्विजयाला गेले असं साधारण एक आपल्याला इतिहास दिसतो. मग दक्षिण दिग्विजयाला जेव्हा ते गेले होते तेव्हा तिथं दिलेर खान चाल करून येणार होता स्वराज्यावर. तर मग संभाजीराजेंवर कुठेतरी ती एक जबाबदारी होती की जेवढा वेळ राजे बाहेर असणार आहेत तोपर्यंत दिलेर खानानं आक्रमण करून चालणार नव्हतं. मग त्यावेळी संभाजीराजांनी कशी युक्ती लढवली? हो, नक्कीच. जेव्हा शिवराज्याभिषेक झाला तेव्हा शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणून राज्याभिषेक झालाच, त्याचसोबत महाराणी सोयराबाई त्यांचा महाराणी म्हणून अभिषेक झाला आणि संभाजी महाराज यांचा युवराज म्हणून अभिषेक झाला. तर यावेळी कुठंतरी सोयराबाईंच्या मनात एक क्लेश निर्माण झाला की आपला पुत्र म्हणजे राजाराम महाराज यांचा युवराज म्हणून अभिषेक झाला पाहिजे. कारण का एक पद्धत अशीच असते की ज्या महाराणी असतात त्यांचा पुत्र हा युवराज असतो. त्यामुळे तिथून कुठंतरी ती त्यांची महत्वाकांक्षा जागृत झाली होती. नंतर तू म्हणलास तसं छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयला गेले आणि तेव्हा दिलेर खानाचा हल्ला होण्याची शक्यता होतीच, नाकारता येत नव्हती त्यावेळेला. मग तेव्हा संभाजी महाराजांकडे त्यांनी कोल्हापूरचा सुभा दिला होता आणि त्यांनी हे वैचारिक राजकारण यासाठीच खेळलं होतं की संभाजी महाराजांनी स्वतःहून येऊन विचारावं की हे असं का, म्हणजे मग शिवाजी महाराजांना त्यांना कारण सांगता येईल की दिलेर खानाचं जे काही ते त्यावेळेचं कारण होतं ते सांगता येईल. तर त्यांनी हे वैचारिक राजकारण खेळलं आणि ते संभाजी महाराजांना त्यांनी समजावून सांगितलं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले त्यानंतर असा गैरसमज झाला होता की संभाजी महाराज फितूर झाले. खरं ते फितूर झाले नव्हते, त्यामागची त्यांची काय भूमिका होती किंवा त्यांनी काय वैचारिक राजकारण खेळलं होतं हे आता आपण जाणून घेऊयात. तर सगळ्यात आधी आपल्याला माहितीच आहे की दिलेर खानाचं संकट होतं कोल्हापूरच्या बाजूला, त्यासाठी तो सुभा संभाजीराजांना दिला होता. तर त्यावेळेला सुरुवातीला संभाजी महाराजांनी असा पत्रव्यवहार केला दिलेर खानासोबत की माझ्या कर्तृत्वाला इथे म्हणजे स्वराज्यात वाव मिळत नाहीये आणि म्हणून मी तुमच्यासोबत येण्यास तयार आहे, असा पहिला पत्रव्यवहार होता. आणि यामागची भूमिका अशी होती की जर त्यांनी असा पत्रव्यवहार केला किंवा अशी विचारणा केली तर ते पत्र घेऊन तिथं औरंगजेबापर्यंत जाईपर्यंत 2-3 महिन्याचा काळ जाणार होता. त्याच्यानंतर ते उत्तर देऊन परत ते उत्तर इथं येईपर्यंत तो 2-3 महिन्याचा काळ, म्हणजे जे काही 1.5 वर्ष शिवाजी महाराज बाहेर होते दक्षिण दिग्विजयकरिता तो काळ त्यांनी ओढून नेण्याचा प्रयत्न केला. हा पहिला पत्रव्यवहार होता. त्यानंतर दुसऱ्यांदा जो पत्रव्यवहार झाला तो मनसबदारीच्या वाढीसाठी होता. 5,000ची मनसबदारी वाढवली पाहिजे, त्यासाठी पुन्हा मग दिलेर खानाला पत्रव्यवहार औरंगजेबाशी करायला लागला आणि त्यात आणि 5-6 महिने गेले. मग हा जवळजवळ 1 वर्षाचा काळ लोटला आणि जेव्हा सगळं संभाजी महाराजांप्रमाणे जुळून आलं
तेव्हा मग त्यांनी एक युक्ती लढवली. त्यांनी दिलेर खानाला सांगितलं की तुम्हाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आत्ता दक्षिण दिग्विजयला गेलेले आहेत, त्यामुळं पन्हाळगडाची असेल किंवा कोल्हापूर सुभेची जबाबदारी ही माझ्याकडे आहे. तेव्हा जेव्हा आबासाहेब येतील तेव्हा मी तुमच्यात येऊन सामील होईल. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयावरून परत आले आणि दिलेर खानाला विश्वास बसावा की खरंच संभाजीराजे त्यांच्यामध्ये सामील झालेत. यासाठी त्यांनी भोपाळगडावरती एक पत्र पाठवलं की स्वराज्याचा युवराज तुम्हाला आज्ञा देतो की, आणि तो गड ह्यांच्या दिलेर खानाच्या सैनिकांच्या ताब्यात देण्यास सांगितलं होतं. तर खरं तर त्यांचा मनसुबा असा होता की स्वराज्याचा युवराज सांगतो याचा अर्थ असा की काहीतरी स्वराज्याच्या हितासाठी असणार आहे. खरं तो अर्थ लक्षात न घेता तिथल्या किल्लेदारांनी असेल किंवा मावळ्यांनी त्याचा वेगळा अर्थ काढला आणि तो गैरसमज निर्माण झाला. आणि त्या क्षणी तिथले जे किल्लेदार होते ते छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेले आणि त्यांना विचारलं की आम्ही युवराजांवरती हल्ला करावा का. आणि तिथला संदेश किंवा जो उपदेश त्यांनी दिला तो घेऊन परत येईपर्यंत भोपाळगड पडला होता. आणि त्याच्यापेक्षा अजून धक्कादायक घटना ही होती की जेव्हा भोपाळगड पडला, दिलेर खानाच्या सैनिकांनी तो फत्ते केला, त्यावेळेला तिथले जे आपले 700 मावळे होते स्वराज्याचे, त्या सगळ्या मावळ्यांचे उजवे हात कापले गेले. त्यावेळी सुद्धा हा गैरसमज पसरला होता की शंभूराजांमुळे हे सगळं घडलं. खरं हा विचार कुठंच केला गेला नाही की ते 700 मावळे त्यांनी जे काही बलिदान दिलं त्यामुळं बाकीचं जे स्वराज्य होतं ते वाचलं होतं. त्यामागचा जो शंभूराजांचा विचार होता तो जाणून घेतला पाहिजे. त्यानंतर सुद्धा दिलेर खानानं बरेच निर्दयी कृत्य केली आणि त्यामुळं ती सहन न झाल्यामुळं शंभूराजे परत स्वराज्यात परतले. साधारणतः तुम्ही दोघींनी हा जो काही सगळा इतिहास सांगितलेला आहे, तर त्यानंतर कुठेतरी छत्रपती शिवरायांची प्रकृती नाजूक होत चालली असं इतिहासात दाखले दिलेले आहेत. व तो दुर्दैवी दिवस स्वराज्याने अनुभवला तोच म्हणजे 3 एप्रिल 1680. त्या दिवशी ग्रहणानेच स्वराज्याचा कुठेतरी सूर्य गिळला असं म्हणायला काही हरकत नाही. तर मग त्या सगळ्या कालावधीमध्ये कुठेतरी फार दुर्दैवी राजकारण पूर्ण स्वराज्यात खेळलं गेलं. तर मला त्या बाबतीत काय सांगशील? बरोबर आहे. जेव्हापासून छत्रपतींची तब्येत बिघडायला सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच खरं तर धूर्त राजकारण सुरू झालं. म्हणजे अगदी शंभूराजे तेव्हा पन्हाळगडावर होते आणि छत्रपतींच्या हातात तेव्हा कुठलाही राज्यकारभार नव्हता, कारण अर्थातच त्यांची तब्येत बिघडलेली होती. त्यामुळे जेव्हा छत्रपतींना शंभूराजे पत्र पाठवत असत तेव्हा ती पत्र रायगडावर तर पोहोचत होती पण त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हती. अगदी म्हणजे छत्रपतींजवळ तर ती पत्र जातच नव्हती. आणि छत्रपतींकडून जी पत्र शंभूराजांना जात होती ती शंभूंपर्यंत पोहोचत नव्हती, कारण तशी एक मोठी फळी त्याच्यामध्ये उभारली गेली होती. ती म्हणजे होती सोयरा राणे सरकार, ज्यांच्या हातात संपूर्ण राजकारभार आला होता. तेव्हा घडलं असं की रायगडावरची कुठलीच बातमी ही शंभूंपर्यंत पोहोचत नव्हती आणि शंभूंनी पाठवलेलं कुठलंच पत्र हे रायगडापर्यंत पोहोचत होतं पण महाराजांपर्यंत पोहोचत नव्हतं. दरम्यान छत्रपतींचा मृत्यू झाला आणि त्यामध्येच महाराणी सोयराबाईंनी राजारामांच्या हस्ते अंतिम संस्कार करवून घेतले आणि त्यानंतर रायगडाचा पूर्णपणे राज्यकारभार हा महाराणींच्या हाती आला. त्यानंतर त्यांनी अनाजीपंत, मोरोपंत, पिलाजी शिर्के आणि हंबीराव मोहिते यांना आदेश सोडले की पन्हाळगडावर जाऊन शंभूराजांना कैद करून आणा. जाताना वाटेत पिलाजी शिर्के आणि हंबीराव मोहिते यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेतून निष्पन्न झालं की आपण आता ह्या दोघांना म्हणजेच अनाजीपंत आणि मोरोपंत यांनाच कैद करून शंभूराजांना असे सांगितले की हे तुम्हाला कैद करण्यासाठी आले आहेत तर आम्ही ह्यांनाच कैद केलंय आणि आता आपण यांच्यासोबतच रायगडावर निघूया आणि तिथे जाऊन काय असेल तो न्यायनिवाडा करूया. आता मला इथे एक संदर्भ द्यावासा वाटतो, तो असा की एक बखर म्हणते की रायगडावर गेल्या गेल्या शंभूराजांनी अनाजीपंत आणि मोरोपंत यांची कत्तल केली. पण त्यासाठी पुरावा असा आहे की यानंतर जेव्हा शंभूराजांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर जवळजवळ 15 महिने म्हणजेच 1 वर्ष आणि वरचे 3 महिने एवढा कालावधी जी व्यवस्था शिवाजी महाराजांनी आखली होती त्या व्यवस्थेप्रमाणे सगळा राज्यकारभार चालू होता. अनाजीपंत आणि मोरोपंत यांना नजरकैदेत ठेवलं होतं. त्यानंतर अजून एक असा गैरसमज आहे की
की ज्यामध्ये शंभूराजे यांनी स्वतःच्या मातोश्री सोयराबाई आणि भाऊ राजाराम महाराज यांना नजरकैदेमध्ये ठेवलं होतं असं लोक बोलतात. त्यामागचं सरळ कारण इतकंच होतं म्हणजे की ह्या दोघांना हाताशी धरून कोणीही त्या काळात बंड पुकारू नये यासाठीच त्यांनी या दोघांना नजरकैदेमध्ये ठेवलं होतं. यानंतर शंभूराजांचा राज्याभिषेक झाला. बरोबर. छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 झाला. त्यानंतर आता आपण अगदी आता पूर्वार्धाच्या अंताला आलो आहोत. उत्तरार्धामध्ये आपण पुढे सगळ्या चर्चा करणारच आहोत. पण ह्या सगळ्या इतिहासामध्ये मग तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असू दे किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास असू दे, समर्थ रामदासांचं पण खूप मोठं योगदान आहे. ते गुरु होते असं म्हणतात. ह्याला अनेक कॉन्ट्रावर्सीज आहेत, पण आपल्याला त्यात पडायचं नाही आहे. कुठंतरी समर्थ रामदास स्वामींचं खूप मोठं योगदान होतं. स्वराज्य निर्मिती असू दे किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना जे उपदेश झाले, आता ते काही कॉन्ट्रावर्शियल पॉईंट्स आहेत, आपण त्यात जायला नको. पण नुसतं एक कवी म्हणून किंवा एक संत म्हणून ते फार थोर होते. त्यांची अगदी एवढी लाघवी वाणी आहे, म्हणजे त्यांचे काही वाक्य ऐकून ते शिवाजी महाराजांचं किंवा संभाजी महाराजांचं रूप डोळ्यासमोर येतं. त्यांनी शिवाजी महाराजांचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. निश्चयाचा महामेरू बहुत जनासे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. श्रीमंत योगी म्हणताना जो अंगावर काटा येतो ना, तर ती कुठेतरी एक समर्थांची लाघवी वाणी होती असं मला थोडं वाटतं. तर मला समर्थांबाबतीत तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की त्यांचे कशा प्रकारे पत्रव्यवहार झाले. म्हणजे शिवाजी महाराजांबरोबर झालेच, पण छत्रपती संभाजी महाराजांबरोबर पण कसे कसे झाले हे मला तुमच्याकडनं जरा जाणून घ्यायचं. अगदी बरोबर. जेव्हा काही वेळेला असं होतं ना की इतिहासामध्ये नजर चुकीमुळे काही माणसं मारली गेली, म्हणजे अगदी भावनेच्या भरात जरी आपण त्याला म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि त्याच वेळेला समर्थांनी शंभूराजांना 32 पाणी पत्र पाठवलं होतं. त्यातला काहीसा भाग मी तुम्हाला वाचून दाखवते. तो असा होता: काही उग्रस्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागावी परावी अंतरयामी. आणि त्यानंतर खाली ते म्हणतात: मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे, सुखी करोनी सोडावे कामाकडे. याचा अर्थ सरळ असा होतो, जी नजर चुकीमुळं शिक्षा दिली गेली ती ठीक आहे, पण आता त्यांचा जो परिवार आहे त्यांना आपल्या स्वराज्याच्या कामामध्ये मिसळून घेऊन त्यांचं सुख करावं हे समर्थ त्यांना सांगतात. आणि ह्याचाच संदर्भ पुढे येसुबाई राणी सरकार ज्या आहेत त्या सुद्धा शंभूराजांना सांगतात की जे काही चुकी झाली ती नजर चुकीमुळे झाली, पण आता जे त्यांचे सुपुत्र असतील किंवा त्यांच्या घरातल्या आयाबाया असतील त्यांना स्वराज्याच्या कामात आपण मिसळून घेऊया आणि आपलं स्वराज्य पुढे चालवत राहूया. नक्कीच नक्कीच. तर प्रेक्षको, आपण आज पूर्णतः पूर्वार्ध बघितलेला आहे. आम्ही लवकरच उत्तरार्ध पण घेऊन येतोय. तुम्ही आमचा हा नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडेल ह्याची मला खात्री आहे. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराय. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, परिचयाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.